चला तर आज डिस्कस करूयात पार्ट सेकंड आयसोमेरिझम. आयसोमेरिझम मध्ये जो काय सेकंड पार्ट आहे दॅट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. एमएसटी सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल दिलेलं असताना आपला टाईप ओळखायचे असतात. चारच टाईप आहेत. कोणकोणते? लिंकेज, आयोनायझेशन, कोऑर्डिनेट अँड फोर्थ वन दॅट इज सॉल्वेट और हायड्रेट आयसोमेरिझम. पार्ट फर्स्ट मध्ये आपण जॉमेट्रिकल आयसोमर पाहिले, ऑप्टिकल आयसोमर पाहिले, त्याच्यामध्ये सिस आयसोमर होते, ट्रान्स होते, डेक्स्ट्रो होते, लिओ होते. पण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये हे चारच टाईप आहेत. आपल्याला सिम्पली एवढे चारच लक्षात ठेवायचे. आपण एक काम करूयात, एकदा ही क्लासिफिकेशन ड्रॉ करून घ्या. त्यानंतर आपण थोडं डिटेलमध्ये बघूयात विथ एक्झाम्पल्स का लिंकेज हा कसा डिटेक्ट करायचा, आयोनायझेशन कसा ओळखायचा, किंवा कोऑर्डिनेट किंवा सॉल्वेट हे जे एक्झाम्पल आहेत हे डिटेक्ट कसे करायचे, नाही का. एक सिंपल लँग्वेज मध्ये आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. पटकन एक क्लासिफिकेशन ड्रॉ करून घ्या. आपण पहिल्या टॉपिककडे जाऊयात. पहा, लिंकेज आयसोमेरिझम. ठीक आहे. यामध्ये पहिला आपण टाईप डिस्कस करूयात. पहा, लिंकेज आयसोमेरिझम किंवा लिंकेज आयसोमर कसा शोधायचा. दिलेल्या लिगँड मध्ये जे डोनेटिंग ऍटम असतात पहा ते एकपेक्षा जास्त असतात. म्हणजे काय, तिथे आपण म्हटलं पहा लिगँड हॅज टू डिफरंट डोनर ऍटम. या ठिकाणी एक्झाम्पल दिले पहा. एक्झाम्पल मध्ये आपण कम्पेअर करू शकतो की या दोन एक्झाम्पल मध्ये जो मेटल ऍटम आहे पहा तो सेम आहे. पहा दोन्ही कॉम्प्लेक्स मध्ये कोबाल्ट आहे. त्याला जे आपण अटॅच लिगँड केलेत पहा ते लिगँड पण सेम आहेत. पहा अमाइन आहेत, इथे पण अमाइन आहेत. जो सेकंड लिगँड आहे पहा हा निगेटिव्ह आयन आहे. पहा या ठिकाणी NO2 दिला पहा, त्याला आपण नायट्रो म्हणतो. आता इथे आपण पाहू शकतो की पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये NO2 लिहिलंय आणि सेकंड कॉम्प्लेक्स मध्ये ONO लिहिले. याचा अर्थ काय होतो की लिगँडचं काम असतं त्यांच्याकडे असणाऱ्या दोन पेअर मेटलला डोनेट करणं. NO2 लिहिलं म्हणजे डोनेटिंग ऍटम या ठिकाणी नायट्रोजन असणार आहे. सेकंड कॉम्प्लेक्स मध्ये तेच एक्झाम्पल आहे, तोच लिगँड आहे, पण डोनेटिंग ऍटम मात्र कोण असणार आहे तर ऑक्सिजन असणार. म्हणजे काय का ज्या ठिकाणी मेटल आणि लिगँड सेम असतात, फक्त त्यांच्याकडे असणार डोनेटिंग ऍटम जर हा डिफरंट असेल तर ज्याप्रमाणे ते नायट्रोजन आहे याप्रमाणे ते ऑक्सिजन आहे. लिगँड सेम, नायट्रोज लिगँड आहे, फक्त डोनेटिंग ऍटम डिफरंट आहे. ज्या ठिकाणी मेटल आणि लिगँड सेम असतात, डोनेटिंग ऍटम हा फक्त डिफरंट असतो, अशा कंडिशन मध्ये त्या कॉम्प्लेक्सला आपण काय म्हणू शकतो, लिंकेज आयसोमेरिझम म्हणू शकतो. पहा या टाईपचा कुठल्याही पेपरला कॉम्प्लेक्स आला की लिगँड सेम आहेत, डोनेटिंग ऍटम डिफरंट आहे, तर आपण डोळे दाखवून त्याला काय म्हणू शकतो, लिंकेज आयसोमेरिझम कॉम्प्लेक्स म्हणू शकतो. पहा तर डिटेक्शन करणं फार इझी आहे. पहा फक्त आपला हा टाईप समजला पाहिजे, लिगँड समजला पाहिजे की यामध्ये डोनर ऍटम हा नायट्रोजन आहे, यामध्ये डोनर ऍटम कोण आहे तर ऑक्सिजन आहे. चला घ्या पटकन ड्रॉ करून आपण सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. सेकंड एक्झाम्पल मध्ये आयोनायझेशन आयसोमर आपल्याला डिस्कस करायचं. पहा आयोनायझेशन आयसोमेरिझम मध्ये एक्सचेंज ऑफ लिगँड बिटवीन कोऑर्डिनेशन अँड आयोनायझेशन स्पियर असं म्हटलंय. पहा म्हणजे काय, आपल्या समोर दोन एक्झाम्पल आहे, आपलं डिटेक्शन करायचं. आपण पाहू शकतो या एक्झाम्पल मध्ये मेटल सेम आहेत, लिगँड सेम आहेत, जे न्यूट्रल आहेत, पण जे काही नेक्स्ट लिगँड दिलेत पहा जे निगेटिव्ह आयन आहेत, जे निगेटिव्ह लिगँड आहेत त्यांच्यामध्ये चेंजेस आहेत. पहा काय चेंज ओळखायचा लक्षात घ्या. पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये हा जो सल्फेट दिला पहा SO4, सल्फेट हा ब्रॅकेटच्या आतमध्ये आणि हाच सल्फेट सेकंड एक्झाम्पल मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर आहे. याचा अर्थ काय होतो की ज्या ठिकाणी मेटल लिगँड सेम असतात, फक्त निगेटिव्ह लिगँड ब्रॅकेटच्या आत किंवा बाहेर जर असे एक्सचेंज होत असतील तर त्यांना आपण काय म्हटलं पाहिजे, आयोनायझेशन आयसोमर म्हटलं पाहिजे. पहा आता आयोनायझेशन म्हटलं म्हणजे काय की ज्यांच्यावर आयन असतं त्यांच्यावर चार्ज असतो. अमाइन ते न्यूट्रल आहे, न्यूट्रल लिगँडवर कुठलाही चार्ज नसतो. पण सल्फेट किंवा ब्रोमिन हे निगेटिव्ह लिगँड्स आहेत, हे ब्रॅकेटच्या आत आणि बाहेर लक्षात घ्या जर एक्सचेंज होत असतील तर अशा सिच्युएशन मध्ये आपण या टाईपच्या कॉम्प्लेक्सला काय म्हणू शकतो, आयोनायझेशन आयसोमेरिझम म्हणू शकतो. पहा घ्या पटकन कंप्लीट करून थर्ड एक्झाम्पल कडे जाऊयात आपण. केले कंप्लीट. चला पुढे जाऊयात. चला तर टाईप नंबर थर्ड कडे जाऊयात. टाईप नंबर थर्ड आहे पहा कोऑर्डिनेट आयसोमर्स किंवा कोऑर्डिनेट आयसोमेरिझम. आता या कॉम्प्लेक्सने काय म्हटलंय, इथे म्हटलंय पहा इंटरचेंज ऑफ लिगँड्स बिटवीन कॅटोनिक अँड एनॉनिक स्फिअर. म्हणजे काय, या टाईपचा कॉम्प्लेक्स आला तर यामध्ये आपण डिस्कस करू शकतो. पहा की पहिल्या कॉम्प्लेक्सला आपण कॅटोनिक म्हटलंय, सेकंड कॉम्प्लेक्सला आपण एनॉनिक म्हटलं. का एनॉनिक म्हटलं, कारण की या ठिकाणी निगेटिव्ह लिगँड आहे. कॅटोनिक म्हटलं कारण या ठिकाणी न्यूट्रल लिगँड आहे. आता आपण पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये पाहू शकतो पहा की कोबाल्टला अमाइन अटॅच, सेकंड कॉम्प्लेक्स मध्ये क्रोमियमला सायनाइड अटॅच. पण तोच आपण जर सेकंड कॉम्प्लेक्स कम्पेअर केला इथे आपण पाहू शकतो की कोबाल्ट तर आहे त्या ठिकाणीच आहे, फक्त या ठिकाणी कोबाल्टला आता काय अटॅच केलाय तर सायनाइड अटॅच केलाय. पहा आणि क्रोमियमला काय अटॅच केलाय तर अमाइन अटॅच केलाय. पहा या ठिकाणी आपण इंडिकेट करू शकतो पहा की सर सायनाइड पहा हा चेंज झाला पहा पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये आणि अमाइन हा चेंज झाला पहा सेकंड कॉम्प्लेक्स मध्ये. थोडक्यात काय का ज्या ठिकाणी मेटल सेम असतात आणि लिगँडच डायरेक्टली एक्सचेंज होतात त्यांना आपण काय म्हणू शकतो,
कोऑर्डिनेट आयसोमेरिझम म्हणू शकतो पहा. हा असा एकच टाईप आहे पहा ज्यामध्ये कंपॅरिझन मध्ये आपल्याला दोन एक्झाम्पल सायमल्टेनियसली दिलेले असतात पहा. इथे इंडिकेट होऊ शकतं की ज्या ठिकाणी लिगॅंड हे डायरेक्टली एक्सचेंज होतील, मेटल आहे त्याच पोझिशनला राहतील, जर लिगॅंड एक्सचेंज होत असतील इन बिटवीन कॅटॉनिक अँड एनॉनिक स्फिअर, दॅट इज कॉल्ड कोऑर्डिनेट आयसोमेरिझम. चला शेवटचा टाईप राहिला फक्त सॉल्व्हेट किंवा हायड्रेट. तर हा टाईप तुम्हाला समजला असेल तर घ्या पटकन ड्रॉ करून आपण सॉल्व्हेट कडे जाऊयात. केले कम्प्लीट? ठीक आहे. चला चेक करा. 4 नंबरचा जो टाईप आहे पहा त्याला आपण हायड्रेट किंवा सॉल्व्हेट म्हणतो. कसा बरं ओळखायचा? साधं सिंपल आहे पहा. इथं म्हटलं पहा एक्सचेंज ऑफ H2. जर H2O ब्रॅकेटच्या आत आणि बाहेर जर एक्सचेंज होत असेल तर आपण सिम्पली काय म्हणू शकतो? सॉल्व्हेट किंवा हायड्रेट म्हणू शकतो पहा. एक्झाम्पल आपण पाहू शकतो पहा की पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये H2O चे 6 मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत, ब्रॅकेटच्या बाहेर 3 क्लोरीन आहेत. सेकंड कॉम्प्लेक्स आपण कम्पेअर केला तर H2O लक्षात घ्या 6 H2 आहेत, 6 पैकी एक H2O ब्रॅकेटच्या बाहेर गेला पहा. एक H2O बाहेर गेला तर बाहेर असणारे एक क्लोरीन ब्रॅकेटच्या आतमध्ये आला पहा. म्हणजे थोडक्यात काय की जर H2O ब्रॅकेटच्या आत किंवा बाहेर एक्सचेंज होत असते त्याला आपण काय म्हटलं पाहिजे? सॉल्व्हेट किंवा हायड्रेट आयसोमर म्हटलं पाहिजे. तर याप्रमाणे हे 4 टाईप आहेत पहा स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे. पहिला आपण लिंकेज आयसोमेरिझम पाहिला ज्यामध्ये डोनेटिंग ॲटम डिफरंट होता फक्त, बाकी मेटल लिगॅंड सेम होते. सेकंड आपण पाहिला पहा आयोनायझेशन आयसोमेरिझम. आयोनायझेशन आयसोमेरिझम मध्ये काय म्हटलं आपण की ज्या ठिकाणी मेटल सेम आहेत, न्यूट्रल लिगॅंड सेम आहेत, फक्त त्या ठिकाणी ज्यांच्यावर आयन आहे, ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, थोडक्यात निगेटिव्ह लिगॅंड ब्रॅकेटच्या आत किंवा बाहेर एक्सचेंज होत असते त्याला आपण काय म्हटलं? आयोनायझेशन आयसोमेरिझम म्हटलं पहा. टाईप नंबर 3 आपण पाहिला पहा कोऑर्डिनेट. ज्या ठिकाणी कंपॅरिझनला 2 एक्झाम्पल होते आणि ज्या ठिकाणी मेटल सेम होते पण लिगॅंडच डायरेक्टली एक्सचेंज होत होते तर आपण कोऑर्डिनेट म्हटलं. आणि सगळ्यात सोपा टाईप सिंपल कोणता? दॅट इज सॉल्व्हेट किंवा हायड्रेट. ज्यामध्ये आपण सरळ सरळ पाहू शकतो की जर H2 हा ब्रॅकेटच्या आत आणि बाहेर एक्सचेंज होत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? सॉल्व्हेट किंवा हायड्रेट आयसोमर म्हणू शकतो पहा. तर मला वाटतं हा टाईप तुम्हाला नक्की समजला असेल. तर परत एकदा लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला